याच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार या सायंकाळच्या अभ्यासक्रमामध्ये मी हार्दिक स्वागत करत आहे। देवाचे उपकार जितके आपण मानावे तितके थोडेच आहेत, कारण की आपली पात्रता आपली योग्यता नसताना देखील देव आपल्याला फक्त दररोज जगवतच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवत आहे। मागण्या पलीकडे आणि कल्पने पलीकडे आपला देव आपल्याला पुरवतो, म्हणून त्याचं नाव जेहोवा जायरे असं आहे। तर त्या देवाच्या सानिध्यामध्ये आज आपण पुन्हा एक वार आलेलो आहोत आणि त्याच देवाने आज आपल्याला त्याचा मार्ग, तारणाचा मार्ग कसा आहे, कोणता आहे हा दाखवण्याचा देव पुरेपूर प्रयत्न करत आहे। जर आपण त्याच्या वचनाचा अभ्यास केला तर देवाच्या वचनामध्ये आपल्याला कळेल की उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत सर्व ज्या घटना आहेत त्या प्रेमाच्या घटना आहेत आणि त्या ठिकाणी तारणाचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो। तर जसं आपण म्हणालो की देवाचा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे आणि म्हणून तो मार्ग कोणता आहे तो आपण पवित्र स्थानाद्वारे शिकत आहोत। म्हणजे एक व्यक्ती ज्याला देवाची ओळख देखील नाही, आपण ख्रिस्ती लोकांविषयी विचार नाही करत सध्या, कल्पना करा की एक व्यक्ती आहे जो देवाला ओळखतच नाही किंवा तो नास्तिक आहे, तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात कसा जाऊ शकतो? याला म्हणायचं तारणाचा मार्ग। आपण फक्त ख्रिस्ती लोक स्वर्गाच्या राज्यात कसे जातील याच्याविषयी जास्त वेळेस विचार करतो, पण पवित्र शास्त्र जे आहे ते फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी जो देवावरती विश्वास ठेवत नाही, देवावरती विश्वास त्याला ठेवायला आवडत नाही, त्या व्यक्तीसाठी देखील देवाचं वचन म्हणतं की तारणाचा मार्ग आहे। आणि म्हणून ह्या तारणाच्या मार्गाविषयी आपण शिकत असताना आपण पाहिलं की देव म्हणाला की त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान बांधावं जेणेकरून मी येऊन त्यांच्यामध्ये वस्ती करू किंवा मी त्यांच्यामध्ये येऊन निवास करावा, म्हणून त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान बांधावं। म्हणून मोशेनं पवित्र स्थान बांधलं आणि देवानं सांगितलं की त्या पवित्र स्थानामध्ये सुरुवातीला दरवाजा पाहिजे। दरवाजाला आपण फाटक पण म्हणू शकतो, दरवाजाला आपण मार्ग असा शब्द देखील वापरू शकतो। आणि म्हणून हा मार्ग जो आहे तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त, सत्य मार्ग व जीवन। येशू ख्रिस्त म्हणतो की मीच आहे, म्हणजे पवित्र स्थानामध्ये जो मार्ग आहे तो मार्ग येशू ख्रिस्त आहे। आणि ह्या ठिकाणी जर पवित्र स्थानाचा विचार केला तर किती दरवाजे आहेत? एक। म्हणजे सार्वकालिक जीवनाचे मार्ग किती आहेत? एक। तुम्ही ऐकलं का की इंग्रजी भाषेमध्ये बोललं जातं ऑल द रोड्स लीड टू रोम, म्हणजे सगळेच मार्ग जे आहेत ते रोमला जातात। म्हणजे प्रत्येक धर्म जो आहे तो एकच देवाकडे जातो। ऐकलं का हे वाक्य? सर्व धर्म जे आहेत ते एकच आहेत, आपण फक्त वेगवेगळ्या देवांची नावं घेऊन तो धर्म पाळत आहोत। जेव्हा की येशू ख्रिस्त म्हणतो सत्य मार्ग व जीवन तो एकच आहे, म्हणून सत्यमेव जिवंत देव येशू ख्रिस्त जो आहे तो एकटाच आहे। आणि ह्या मार्गातूनच पुढे गेलं, ह्या येशू ख्रिस्त सत्य मार्ग ह्या फाटकातूनच गेलं तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल। मग मार्गातून पुढे गेल्यानंतर, पुढे वाटचाल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेदी मिळते। कशाची वेदी? होम अर्पणाची वेदी मिळते। आणि त्या ठिकाणी आपण वाचलं, आपण अभ्यास केला की ती वेदी जी आहे ती वेदी जमिनीपासून जे अर्पण आहे ते अर्पण जमिनीपासून जवळपास 3 फुटावरती उंचवते। ही वेदी काय करते? अर्पण जे आहे ते अर्पण आपण जमिनीवरती देत नाही। जुन्या काळामध्ये, जुन्या करारामध्ये अर्पण कोकरू जे वधलं जायचं ते जमिनीवरती ठेवून नाही। म्हणजे थोडक्यात काय, वेदीमुळे ते कोकरू जे आहे ते 3 फूट जमिनीपासून उंचावलं जायचं। म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो योहान याच्या 12व्या अध्यायामध्ये की मी जर उंचावलं गेलो तर सर्व लोकांना मी काय करेन? माझ्याकडे आकर्षित करेन। म्हणून येशू ख्रिस्त त्याला ज्या वेळेस वधस्तंभावरती खेळण्यात आलं त्याचे पाय जमिनीवरती नसून वधस्तंभावरती येते। म्हणजे काय, तो जमिनीवरती पण नव्हता आणि आकाशामध्ये नव्हता, मध्यभागी त्याला वधस्तंभावरती त्याला बलिदान करावं लागलं।
म्हणजे थोडक्यात काय, पूर्ण जगानं त्याला नाकारलं होतं आणि ज्यावेळेस त्यानं पित्याकडे मागणी केली त्यावेळेस त्याला वाटलं की पित्यानं देखील त्याला काय केलेलं आहे, त्यागलेला आहे. आठवतो का शब्द, त्यागलेला आहे. म्हणून तो म्हणतो, हे माझ्या पित्या तू मला का, माझा का त्याग केलेला आहेस. ज्यावेळेस तुम्हाला जगातून कोणताही आधार मिळत नाही त्यावेळेस त्या गोष्टीला पूर्णपणे त्याग असं आयुष्य म्हटलं जातं. ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे देवावरती अवलंबून राहता, तुमचे आई वडील, तुमची लेकरं, तुमचे भाऊ बहीण, तुमची नोकरी, तुमचं शिक्षण, तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा, कोणतीही गोष्ट तुमच्या कामी ज्यावेळेस येत नाही त्यावेळेस तुमची जी परिस्थिती असते ती परिस्थिती वधस्तंभावरती असल्यासारखी असते. विचार करूया याच्यावर. येशू ख्रिस्ताला तसा कोणताच आधार नाही. आता तुम्ही म्हणाल का की वधस्तंभ त्याचा आधार होता? तुम्ही म्हणाल का वधस्तंभ त्याचा आधार होता, म्हणाल का? का नाही म्हणणार की वधस्तंभ त्याचा आधार होता? वधस्तंभावरती होता ना तो, मग वधस्तंभ त्याच्यासाठी आधार का नाही? बर, टांगला गेला होता वधस्तंभावरती, बर, मग आणखी काय? त्याचा आधार फक्त, पण त्याला वाटलं की पित्यानं पण त्याला नाकारलेला आहे, म्हणून तो म्हटला, माझ्या पित्या तू माझा का त्याग केलेला आहे. वधस्तंभ तसा त्याचा आधार आपण म्हणू शकत नाही. म्हणजे लाकूड, वधस्तंभाचं लाकूड जे आहे ते त्याचा आधार म्हणू शकत नाही. का? कारण की वधस्तंभाला देखील, त्या क्रूसाला देखील खिळे असायचे. आणि जर त्यानं आधार घ्यायचा प्रयत्न केला त्या लाकडावरती तर काय होईल, ते खिळे किंवा ते जे टोकदार वस्तू आहेत क्रूसावरती ते काय होतील, त्याला जास्तच त्रास देतील. म्हणून तो काय करू शकत नाही, वधस्तंभावरती आपण पाठ जी आहे ते टिकू शकत नाही. मग तो त्याच्या पायावरती आधार घेऊ शकतो का? येशू ख्रिस्त त्याच्या पायाचा आधार घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. का? कारण की त्याच्या पायामध्ये खिळे ठोकलेले आहेत. जर त्यानं पायावरती आधार घ्यायचा प्रयत्न केला तर ते खिळे त्याच्या पायामध्ये जास्तच रुततील. मग ते त्याच्या खिळ्यांचा म्हणजे त्याच्या हातांचा आधार घेऊ शकतो का वधस्तंभावरती? का नाही घेऊ शकत? हातामध्ये खिळे मारलेले आहेत. मग जर त्यानं प्रयत्न केला की ठीक आहे, या खिळ्यांचा आधार घेऊन थोडं लटकण्याचा प्रयत्न करूया, काय होईल, त्याचं मांस जे आहे आणखीन जास्त फाटेल. म्हणजे येशू ख्रिस्त अशा परिस्थितीमध्ये आहे की त्याला जगामधून आणि स्वर्गामधून कोणताही आधार नाही. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, जोपर्यंत आपल्याला त्या परिस्थितीमध्ये अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला या वधस्तंभाचा अनुभव येत नाही. वधस्तंभाचा अनुभव म्हणजे तुमचा आणि जगाचा तसा काही मात्र आधार नाही. तुमचा आधार फक्त देव आहे आणि देवाशिवाय तुम्हाला कोणता आधार नाही. त्याला म्हणायचं या वेदीचा अनुभव. माग आपण शिकलो की अब्रामाने ज्यावेळेस वेदी रचली, त्याच्यावरती लाकडं ठेवली, त्याच्यावरती इसाकाला ठेवलं, त्यावेळेस सर्वस्व अब्रामाने त्या वेदीवरती ठेवलं होतं. का? कारण की इसाक त्याचा सर्वस्व होता. जर देवाने अब्रामाला सांगितलं असतं की तुझी पत्नी सारा जी आहे ती मला होम अर्पण म्हणून पाहिजे, अब्रामाला जरा आधार मिळाला असता. वयोवृद्ध स्त्री आहे, असं ना तसं ती मरून गेल्यानंतर अब्रामानं कोणाशी लग्न केलं? कोणाशी लग्न केलं? अब्रामाने सारा मरण पावल्यानंतर कोणाशी लग्न केलं? अरे रे रे, मला माहित नव्हतं की आत्ताच आपण ख्रिस्ती झालो. हा ना, केटुरा बरोबर ना. आणि तिच्यापासून आणखी जे काय लेकरं असतील ते किंवा जे काय आहे ते. मग मला असा प्रश्न आहे की जर अब्रामाला विचारलं असतं की सारा होम अर्पण म्हणून पाहिजे, म्हणजे मी म्हणत नाही की अब्रामानं तसं केलं असतं सोप्यारित्या, पण इसाकापेक्षा जास्त सोपं नाही का? पण इसाक त्याचा आधार स्तंभ म्हणजे म्हातार वयामध्ये त्याची काठी, ती काठीच देवानं काढून घेतली आणि देव म्हणाला की मला बघायचंय की तू खरंच माझ्यावरती अवलंबून आहेस का. तो अनुभव जो आहे ना त्याला म्हणायचं होम अर्पणच्या वेदीचा अनुभव.
म्हणजे सर्वस्व तुम्ही देवाला वाहून द्यायचं. किती जणांना ह्या ठिकाणी पोहता येतं? किती जण ह्या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये म्हणजे तलाव जो असतो पोहण्याचा तलाव त्याच्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न केलेला आहे? बरं, किती जणांनी वरून उंच उडी मारलेली आहे? वरून वरून वरून. बर, मी ज्यावेळेस ते शिकलो त्यावेळेस माझा गुरु, माझा शिक्षक जो होता तो, मी 15 दिवसात 1 आठवड्यात पोहायला शिकलो. तो म्हटला वरती घेऊन गेला. तो म्हटला मी कशी उडी मारतो ते बघ. त्यानं उडी मारली, खाली पोहायला सुरुवात केली, पोहला, बाहेर आला, परत माझ्या संगती आला आणि तो फक्त एक वाक्य मला बोलला. तो म्हटला की तुला पोहता येतं. आश्वासन दिलं मला, माझा धीर वाढवला आणि मग तो म्हटला की तू उडी टाक. मग त्यानं पहिली उडी टाकली आणि तो म्हटला आता उडी टाक. मी ज्यावेळेस पहिल्या वेळेस तेवढ्या अंतरावरून उडी टाकली, ज्यावेळेस मी तो प्लँक म्हणतात त्याला, ज्यावेळेस तो स्तर सोडला त्यावेळेस मी आधांतरी मध्ये होतो. मध्ये आल्यानंतर मला कळालं की मी वरती पण जाऊ शकत नाही आणि मी खाली पण नाही. मग त्यावेळेस मला कळालं की बाबा आधार म्हणजे निघून जाणं म्हणजे काय. मला आयुष्यात तसा अनुभव परत कधी म्हणजे अगोदर कधी आला नव्हता. का की बाबा आता मला दुसरा पर्यायच नाही, मी तर खाली तर पडणार, वर तर जाऊ शकणार नाही. मध्य हवेमध्ये जसं तुमचं आयुष्य असतं तसा ज्यावेळेस अनुभव घडेल तुम्हाला त्यावेळेस त्याला वधस्तंभाचा अनुभव म्हणतात. कळालं का? म्हणून देवाचं वचन म्हणतं की त्या होम अर्पणा वेळेस ते जे कोकरू आहे ते कोकरू त्या होम अर्पणामध्ये काय केलं जायचं? वधलं जायचं. पण ते कोकरू वधायच्या अगोदर पापी काय करायचा? त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून पापाची कबुली करायचा आणि क्षमा मागायचा आणि मग ते कोकरू ह्या ठिकाणी वधलं जायचं. तर देवाचं वचन म्हणतं की सर्वस्व जोपर्यंत तुम्ही वेदीवरती ठेवत नाही, तुमचं सर्वस्व तुमचा पैसा असू शकतो, नोकरी, शिक्षण, पत्नी, पती, लेकरं, तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा, तुमचा बँक बॅलन्स, ज्या गोष्टी तुमच्यामध्ये देवाच्या आडमध्ये येतात त्या सर्व गोष्टी जोपर्यंत तुम्ही इथं वेदीवरती ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही घंगाळ पाण्याचं हे जे घंगाळ आहे त्याचा अनुभव करून घेऊ शकत नाही. म्हणून म्हटलं की एका पाठीमागे एकच अनुभव घडला पाहिजे. ह्या दरवाजातून आत आलं की सरळ आपण पवित्र स्थानामध्ये जाऊ शकत नाही. तर आज आपण पवित्र स्थानामधल्या एका विशिष्ट गोष्टीविषयी शिकणार आहोत. तर आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. गुडघे टेकू, प्रार्थना करू. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, आमच्या सर्वांचे उत्पन्नकर्त्या प्रभू, शाबात जरी संपला असला तरी देखील शाबाताच्या वातावरणामध्ये आणखी थोडा वेळ आम्हाला तुमच्या संगती वेळ घालवायचा आहे. कारण की आम्हाला माहित आहे की जोपर्यंत आम्ही तुमच्या सानिध्यामध्ये आहोत तोपर्यंत आमच्या मनाला शांती मिळते, आम्हाला सुख, आम्हाला तो सुखद अनुभव मिळतो आणि तो सुखद अनुभव आम्हाला कदापि गमवायचा नाहीये. म्हणून विनंती करत आहोत की तो शाबाताचा आशीर्वाद अजून थोडा वेळ आमच्या आयुष्यामध्ये रेंगाळू दे, जेणेकरून आम्हाला पुरेपूर असा आशीर्वाद मिळेल. आज या सायंकाळच्या समय विनंती करत आहोत की तुमचं वास्तव्य आम्हाला लाभू दे, पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं, अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या. ज्या गोष्टी आम्ही शिकत आहोत ते फक्त ज्ञानासाठी नसून आम्हाला त्याचा अनुभव घडू दे. विनंती आहे की तुमचं प्रेम, तुमचं सत्य, तुमचं पवित्रता आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये सदोदित नांदू दे. जे लोक ह्या ठिकाणी येण्याच्या मार्गावर त्यांचे मार्ग मोकळे करा. जे लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विपुल असा आशीर्वाद पाठवा. विनंती करत आहोत आमच्या पापांची चुकाची दैनंदिन कृपेने क्षमा करा आणि आम्हाला शुद्ध अंतःकरणाने तुमचं वचन आणि तुमचा आवाज आमच्या अंतःकरणावरती बिंबवण्यासाठी सहाय्य मदत करा. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. सर्वस्व आपण देवाला वाहून देतो त्यावेळेस देव म्हणतो की आता तुम्ही आणि मी हा घंगाळ जो आहे त्याच्यामध्ये जे पाणी आहे त्या घंगाळाचा आणि त्या पाण्याचा अनुभव करण्यासाठी तयार होतो. पाण्याविषयी आपल्याला काय माहित आहे पवित्र शास्त्रातून? पाण्याविषयी
ह्या गंगाळावर ठीक आहे. आपण निर्गम याच्या 30व्या अध्यायाकडे जाऊया. निर्गम याचा 30वा अध्याय आणि 17 वचन. निर्गम 30:17. एक्सोडस चॅप्टर 30 वर्स 17. मग आपण पाहूया त्या ठिकाणी देव आपल्याला कोणता मार्ग दाखवत आहे. 30:17. निर्गम 30:17. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, धुण्यासाठी तू एक गंगाळ बनवावी. हा, हे गंगाळ जे आहे हे पितळेचे आहे, म्हणून तुमच्या समोर जे चित्र आहे त्या गंगाळाला देखील सोनेरी रंगाने रंगवलेलं आहे. ते पितळेचे गंगाळ आहे. बर, ते कशासाठी? त्याला पितळेची बैठक करावी. पितळची बैठक करावी. बर, ठीक आहे. ते दर्शन मंडप आणि वेदी यांच्या दरम्यान ठेवून. बर, दर्शन मंडप म्हणजे हे आणि वेदी म्हणजे हे, त्या दोघांच्या मध्ये बर ठेवायचं. पाणी भरावे. त्याच्यात पाणी भरावे. पाणी कशासाठी? धुण्यासाठी. बर, पुढे. त्या अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हातपाय धुवावे. बर, त्या गंगाळाचं पाणी वापरून अहरोन, याजक, महायाजक आणि याजक त्याची लेकरांनी हातपाय धुवावे. बर, कशासाठी हातपाय धुतले जातात? ज्यावेळेस तुमच्या घरी गावाकडून कोणतरी लोक येतात त्यावेळेस तुम्ही तांब्याभर पाणी देता. तो व्यक्ती तांब्यातून पाणी घेतो आणि तो शेजारच्या फरशीजवळ जातो आणि त्या फरशीवरती पाय धुतो, हात धुतो आणि परत तुम्हाला तो तांब्या देतो. तुम्ही पाणी कशासाठी देता? हात आणि पाय स्वच्छ करण्यासाठी, बरोबर? म्हणजे काय हो, जर ते हातपाय धुतले नाही तर काय होईल? बरोबर आहे. इन्फेक्शन म्हणजे मराठीमध्ये संसर्गजन्य रोग. वर, ठीक आहे. जास्तच मराठी बोलूया. हा, ठीक आहे. मग काय होईल? हा, आपल्याला काय त्रास होईल? मला जरा सविस्तर व्यवस्थित सांगा. जर हातपाय धुतले नाही तर काय होईल? तुमच्या हातापायाला धूळ लागलेली आहे. ती धूळ जी आहे, ती अशुद्धता जी आहे तो तुमच्या घरामध्ये येईल. आवडतं का तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशुद्धता आलेली? नाही आवडणार. तो एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय की आपण पाणी याच्यासाठी देतो जेणेकरून त्या व्यक्तीनं पाणी प्यावं, त्याचा जीव ताजातवाना व्हावा, त्याला जरा शांती मिळावी, त्याचं मन थंड व्हावं. तो जरी भाग असला तरी धूळ जी आहे ती आतमध्ये जाऊ नये म्हणून देवाने सांगितलं की पवित्र स्थानामध्ये जायच्या अगोदर हारोन आणि त्याच्या लेकरांनी काय करायचं? हात आणि पाय या पाण्यामध्ये धुवायचे. बर, पुढचं वचन. पुढे वाच चला. हा, ते दर्शन मंडपात जातात आणि वेदी जवळ सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराची अव्यय गाळण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावे, नाहीतर ते मरतील. नाहीतर ते मरतील. आता हा जो नियम आहे हा नियम फक्त याजकांसाठी आहे का आपल्यासाठी पण उपयुक्त आहे आध्यात्मिकरित्या? इथं कोण जाऊ शकतं? साधारण मनुष्य जाऊ शकतो का? अजिबात नाही, फक्त याजक. पण हे जरी याजकासाठी असलं तर त्याचा संदेश जो आहे तो पूर्ण लोकांसाठी आहे. मग पूर्ण लोकांसाठी इथून संदेश काय घ्यायचा? आता तो संदेश जो आहे तोच आजचा अभ्यासक्रम आहे. महत्वाचा मुद्दा, पाण्याविषयी तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये काय काय माहिती आहे ते सांगा. वचनाद्वारे सांगा, घटनेद्वारे सांगा की पाणी देवाच्या वचनामध्ये त्याचा वापर कसा कसा केलेला आहे. बाप्तिस्मा घेण्यासाठी पाण्याचा वापर आहे. आणखी कुठं पाण्याचा वापर झाला? येशू ख्रिस्त जीवनी पाणी आहे असं म्हटलं तर जरा स्पष्ट होईल. पवित्र आत्म्याचं प्रतीक पाणी आहे. जरा मला वचन सांगा. अभिषेक करताना पाणी वापरलेलं गेलंय. बरं, आणखी काय? पाय धुण्याची विधी जी आहे प्रभू भोजन घेण्याच्या अगोदर त्यावेळेस पाण्याचा वापर केलेला आहे. आणखी पवित्र शास्त्रामध्ये पाण्याचा वापर सॅम्युएल बंधू कुठे केलाय? हा, काय केलं तिथं पाण्याचं? बर, ह्या ठिकाणी चांगलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. साधं सोपं उत्तर. पहिलं उत्तर की अंतराळ मध्ये काय केलेलं आहे? विभाजन केलेलं आहे. जे पाणी वर ते वर, जे पाणी खाली ते खाली, त्याच्यामध्ये अंतराळ. बर, चांगलं उत्तर आहे. आणखी काय? मोशेनं खडकावरती त्यानं हे मारली, काठी मारली, तिथून पाणी बाहेर पाडलं. तर खडक कोण? वचन सांगा. पहिले करंथीकरास पत्र
खडक म्हणजे येशू ख्रिस्त. बरोबर आहे उत्तर, पण ते वचन सांगा. पहिले करंथिकास सगळेजण जाऊया त्या ठिकाणी. तेवढं तर उत्तर बरोबर आहे. 10वा अध्याय, तेही उत्तर बरोबर आहे. 4थं वचन. पहिले करंथिकास 10वा अध्याय 4थं वचन वाचा. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, आध्यात्मिक पाणी. हा बर. कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. खडकातून पीत होते. ते खडक. हा तो खडक तर ख्रिस्त होता. हा तो खडक तर काय आहे? ख्रिस्त आहे. बर, आणखी कुठं पाण्याचा वापर केलेला आहे सांगा. परमेश्वराने इस्रायल लोकांना जे जीवनी पाणी आहे, पाण्याबद्दल आपण शिकत आहोत. तर परमेश्वराने त्या ठिकाणी इस्रायल लोकांसाठी पाणी कडू केलं होतं, तेच पाणी गोड सुद्धा केलं. आणि कडू पाणी गोड केलं. हा परत पाण्याचं द्राक्षरस सुद्धा केलेलं आहे. बर, पाण्याचा द्राक्षरस येशू ख्रिस्तानं पहिला चमत्कार कुठं जर केला असेल तर काना या ठिकाणी, ज्या ठिकाणी द्राक्षरस संपला होता. आणखी कुठं पाण्याचा वापर आहे? नामान कोडी. त्यानं यार्दन नदीमध्ये किती वेळेस? 7 वेळेस डुबकी घेतली आणि 7व्या वेळेस तो काय झाला? बरा झालेला आहे. बरं, आणखी कुठं पाण्याचा वापर आहे? तो मला पाण्याजवळ नेतो, शांत पाण्याचा. स्तोत्रसंहिता 23. बरं, आणखी कुठं? ज्यावेळेस मोसेस इस्रायलाइटला देशातून बाहेर जायचं होतं, त्यावेळेस त्यांनी वॉटरला सेपरेट. बर, तांबडा समुद्र जो आहे तो दुभांगला. पाणी जे आहे ते दुभांगलं गेलं. बरोबर का? आता जरा आपण पित्तळ आणि पाणी याच्याविषयी विचार करायचा आहे. पाण्याविषयी तुम्ही सांगितलं, पित्तळविषयी सांगा. हा हौद जो आहे किंवा हे घंगाळ जे आहे हे पितळेचं आहे. पित्तळ हा शब्द कुठं कुठं तुम्ही वाचला? ब्रास. नबुकदनेझर राजा, त्याला त्याच्या स्वप्नामध्ये मूर्ती जी दिसती त्याच्या कितवा धातू? पहिला धातू कोणता? दुसरा चांदी किंवा रुपये, तिसरं पितळ. बरं, ठीक आहे. आणखी कुठं पितळ वापरलेलं आहे परमेश्वराच्या वचनामध्ये? हा, जोब. काय आहे संदर्भ? जो 14th मध्ये फेब्रुवारी एक गव्हर्नमेंट नावाच्या अॅनिव्हर्सरी हे केलेलं आहे. त्याचे रिम्स ब्राश. बर, माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे, वाचूया आपण. कुठं म्हटलं? हा, योब याचा 10वा अध्याय. आणि माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे, मला पण शिकायला मिळत आहे सॅम्युएल कडून, चांगली गोष्ट आहे. योब याचा 10वा अध्याय. कोणतं वचन म्हणाला? बर, आणखी कुठं पितळेविषयी वापर केलाय सांगा. पवित्र स्थानात समाया 7 समाया. 7 समया पितळ्याच्या आहेत का सोन्याच्या आहेत? हा, काय? योब 40. हा 3 ते 24 मध्ये. हा, 15 पासून पुढे जरा वाचा. योब 40, 15 पासून पुढे काय लिहिले ते बघूया. पितळ हा शब्द आलेला आहे असं सॅम्युएल बंधू म्हणतायत. बघूया. तुझ बरोबर निर्माण केलेल्या तो मोठाच पहा. तो बैलाप्रमाणे गवत खात असतो. पहा, त्याच्या कमरेत ताकद असते, त्याच्या पोटात स्नायू सामर्थ्य असते. देवदारूच्या फांदीसारखे तो आपले शिकत चालवतो. त्याच्या जांघाचे स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात. त्याची हाडे जणू काय पितळेच्या नळ्या. हा, त्याच्या पासळ्या जणू काय. बर, कोणाविषयी लिहिले ते? बर, ठीक आहे. एका प्राण्यांविषयी लिहिले की त्याचे स्नायू कसे आहेत, त्याची हाडं कशी आहेत, त्याची बरगडे कसे आहेत, पितळ्यासारखे आहेत. बर, आणखी कुठं पितळेचा वापर केलाय? फार छान, उपकार मानतो. हा, बर, पवित्र स्थानाविषयी चाललेला आहे. आणखी कुठं पितळ वापरलेला आहे? साधं सोपं उदाहरण तुमच्या समोर आहे. पितळेचा साप. हा, गणना याच्या 21व्या अध्यायामध्ये, माझं जर चुकत नसेल तर गणना याचा 21वा अध्याय, याच्याकडे जाऊया आपण. गणना 21.
आणि 8, गणना 21:8. पितळ, पाणी याच्याविषयी शिकलो, आता पितळ याच्याविषयी शिकायचं. गणना 21:8. हा अज्या सापाची एक प्रतिमा करून हा भिड्याच्या खांबावर टांग हा म्हणजे सर्पदंश झालेला कोणा माणसाने त्याकडे पाहिले तर तो जगेल. बर, याचा अर्थ काय की तो पितळेचा साप जो आहे त्या पितळेच्या सापाकडे बघितल्यानंतर, बर त्या ठिकाणी घटना ही आहे की देवाने आतापर्यंत ह्या लोकांना व्यवस्थित सांभाळलेला आहे. तोपर्यंत सर्पदंश ह्या लोकांना कधीच झाला नव्हता. पण ज्या वेळेस ह्या लोकांनी फितुरी केली, देवाच्या विरोधात गेले, देवाच्या विरुद्ध बंड केला, त्यावेळेस सैतानानं परवानगी घेतली आणि सैतान म्हटला की आता मला ह्यांना त्रास द्यायचा आहे. मग देवाला परवानगी द्यावी लागली आणि मग त्या ठिकाणी ते सर्पदंश, जे सर्प आले त्यांनी त्यांना दंश केला आणि सर्पदंश झाल्यानंतर ते लोक मरू लागले. पण देवाचं वचन म्हणतं की देवाने लगेच कोणाला सांगितलं? मोशेला सांगितलं की काय कर, तू पितळाचा एक साप तयार कर, जे लोक त्या पितळाच्या सापाकडे बघतील ते जगतील, ते मरावायचे नाहीत. ते शिक्षण किंवा तो धडा इथं कसं मांडाल तेवढं मला सांगा. जे लोक त्या पितळेच्या सापाकडे पाहतील ते मरावायचे नाहीत. त्या ठिकाणी विज्ञान जे आहे ते काहीच सांगितलं नाही देवानं, मेडिकल सायन्स काहीच नाही. काय मेडिकल सायन्स आहे सांगा ना मला त्याच्यात, की बाबा पितळेच्या सापाकडे बघायचं आणि जो मरायला लागलाय व्यक्ती तो मरणार नाही, तो जिवंत राहील. आहे का त्यात मेडिकल सायन्स काय? देव म्हणतो की प्रत्येक ठिकाणी त्याला ते विज्ञान देणं किंवा वैद्यकीय विज्ञान सांगणं गरजेचं नाही. देव म्हणतो मी जे सांगल ते तुम्ही करा, मी विज्ञानापेक्षाही पलीकडचा देव आहे. बरं, आता मला सांगा की पितळ इथं पण वापरले, पितळ तिथं पण वापरले, म्हणजे जो कोणी ह्या घंगाळाचा अनुभव करण्यासाठी ह्या घंगाळाकडे लक्ष देतो, घंगाळापर्यंत पोहोचतो, तो काय होणार नाही? मरणार नाही. आणि जसं तुम्हीच मला सांगितलं की घंगाळामध्ये पाणी आहे आणि पाण्याचा वापर कशासाठी केला जातो? बाप्तिस्म्यासाठी केला जातो. तर जो कोणी पूर्णपणे आपलं आयुष्य ह्या ठिकाणी वेदीवरती ठेवत नाही, त्याला ह्या घंगाळामध्ये बाप्तिस्मा घेण्याचा कोणताही अधिकार नाही. मी खूप वेळेस बघितलेलं आहे, मला हे बोलायला फार वाईट वाटतं की खूप ख्रिस्ती लोक जे आहेत ते येशू ख्रिस्त सत्य मार्ग जीवन आहे म्हणून आतमध्ये येतात आणि ह्याचा अनुभव न घेता बायपास, लगेच बाप्तिस्मा. शिक्षण नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, लगेच बाप्तिस्मा करून झाले लगेच ख्रिस्ती. हा, काहीतरी त्यांना टार्गेट अचीव्ह करायचं, दशांश अर्पण वाढवायचे असतील, लोकसंख्या म्हणजे मंडळीमध्ये वाढवायची असेल, काही असेल, लगेच बायपास करून बाप्तिस्मा. म्हणून देव म्हणतो की ज्याला ह्या अनुभव घडलेला नाहीये त्याला हा अनुभव घडणारच नाही, घडणारच नाही. हा अनुभव जो आहे हा लोक मान्य करतील, देव नाही मान्य करत. म्हणून म्हटलं की खूप वेळेस मी बोलतोय प्रत्येक मंडळीमध्ये की बाप्तिस्मा जो आहे तो सत्यात झाला पाहिजे, फक्त पाण्यात नाही. जे सत्य आहे ना त्या सत्यात बुडला पाहिजे मनुष्य. आणि सत्य स्वीकारण्यासाठी तर त्याचं सर्वस्व त्यानं दिलं पाहिजे, तर सत्य येतं त्याच्याकडे. येशू ख्रिस्तानं सर्वस्व दिलं ना या ठिकाणी, सर्वस्व दिलं ना या ठिकाणी. कशासाठी? आपलं तारण व्हावं. मग आपलं तारण जर झालं पाहिजे, आपण देखील सर्वस्व दिलं पाहिजे इथं, तर आपलं तारण होईल. आपण आपल्या नोकऱ्या, आपलं शिक्षण, आपल्या मानपान प्रतिष्ठा जे देवाच्या आपल्यामध्ये आड भिंतीसारखं येत आहे, शिक्षण चुकीचं नाही, नोकरी चुकीची नाही, पैसा कमवणं चुकीचं नाही, पण जर आपण त्या गोष्टींना देवाचं स्थान जर दिलं तर बाप्तिस्मा आपला अवैध आहे, इल्लीगल बॅप्टिझम. देव त्या बाप्तिस्मा मान्य करत नाही. त्या ठिकाणी बाप्तिस्मा मान्य करत नाही म्हणजे त्या व्यक्तीला काय मिळत नाही सांगावं जरा. नाही, ते पुढचं सांगितलं तुम्ही मला, त्याच्यानंतर प्रायश्चित करू शकतो व्यक्ती, पण त्या वेळेस बाप्तिस्माच्या वेळेस त्याला काय मिळत नाही, त्या क्षणाला काय मिळत नाही? पवित्र आत्मा मिळत नाही. येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्मा वेळेस येशू ख्रिस्त होता, त्या ठिकाणी पवित्र आत्मा कबुतरासारखा येऊन त्याच्यावरती उतरला,
तिसरी गोष्ट, आकाशातून पित्याने वाणी केली, हा माझा परमप्रिय पुत्र, याच्यावरती मी संतुष्ट आहे. ही वाणी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला ऐकू येणार नाही. म्हणून बाप्तिस्मा म्हणजे सामाजिक आंघोळ नव्हे की सगळ्यांच्या समोर त्यांना आंघोळ करावी. नाही, बाप्तिस्मा म्हणजे एक पवित्र विधी आहे. ती फक्त पाण्यातच नाही तर सत्यात आणि पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा झाला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तो हौदातून बाहेर येतो ना, त्यावेळेस तो वेगळा व्यक्ती असला पाहिजे, परिपूर्ण, पवित्र आत्म्याने परिपूर्ण, सत्यामध्ये जेवढं त्याला सत्य माहित आहे तेवढं सत्यामध्ये तो बाहेर येतो. हा अनुभव घडायला ना, हा अनुभव घडणं गरजेचं आहे. हा अनुभव घडला पाहिजे ना, हा अनुभव घडणं गरजेचं आहे. इथं जर गेलो नाही ना तर इथं जाऊ शकत नाही, इथं जर नाही तर इथं पण पोहोचूच शकत नाही आपण, कारण की या सर्व गोष्टी एका पाठीमागे एक आहेत. म्हणून येशू ख्रिस्त, आता मी प्रत्येक वचन वाचत बसणार नाही. प्रभू वचनाच्या वेळेस येशू ख्रिस्त म्हटला, तुम्ही सगळेजण काय नाही आहे. प्रभू वचनाच्या वेळेस येशू ख्रिस्त म्हटला, तुम्ही सगळेजण काय नाही आहे. तुम्ही सगळेच जण, 12 शिष्य त्याच्या बाजूला होते, त्या सगळ्यांना तो काय म्हटला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. अहो, साधा शब्द आहे ना. तुम्ही सगळे काय नाही आहे, शुद्ध नाही. मग देव म्हटला की मी तुमचे काय धुईन, पाय धुईन. इथं आरोन आणि त्याच्या लेकराने काय करायचंय, हात आणि पाय धुवायचे, कारण की त्यांना शुद्ध झाल्याशिवाय ते आत, जिथं येशू ख्रिस्त आहे, देव आहे, त्या ठिकाणी ते आत जाऊ शकत नाही. तसं येशू ख्रिस्त म्हटला की तुमचे, जोपर्यंत तुमचं शुद्धीकरण होत नाही. शुद्धीकरण म्हणजे कसं केलं येशू ख्रिस्तानं शुद्धीकरण, योहाण्याच्या 13व्या अध्यायामध्ये कसं केलं शुद्धीकरण. प्रभू भोजनाच्या अगोदर शुद्धीकरण कसं झालं त्यांचं, पाय धुतले. प्रत्येक त्या ठिकाणी शिष्य काय म्हणत होता, येशू ख्रिस्ताच्या उजव्या बाजूला मी बसणार, येशू ख्रिस्ताच्या डाव्या बाजूला मी बसणार. आणि हा सगळा गोंधळ चालू असताना येशू ख्रिस्त फार दुःखी आहे, खिन्न आहे. का खिन्न आहे, का खिन्न आहे. कोणकोणती कारण आहेत की येशू ख्रिस्त शेवटचं भोजन घेत आहे, त्याला किती आनंद वाटला पाहिजे, अरे शेवटचं भोजन, पण तो खिन्न आहे. त्यांच्यामध्ये स्वार्थ होता. बर, दुसरी गोष्ट काय, बर, हे पद मिळावं ते पद मिळावं, आणखी काय, आणखी कशामुळं, यहूदा इस्करियोत जो त्याला धरून देणार आहे तोच त्याच्या शेजारी जेवायला बसलाय. तिसरी गोष्ट की बाबा यहूदा इस्करियोत धरून देईल ती एक गोष्ट, ते एक दुःख. दुसरं दुःख काय, अरे यहूदा इस्करियोतला मला वाचवायचंय, मी त्याला संधी देत आहे, त्या संधीचा त्यांना फायदा करून घ्यावा, नाहीतर तो सार्वकालिक जीवनाला मुकेल. किती दुःख. हे सगळं दुःख घेऊन येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रभू भोजन घेत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही सगळेच शुद्ध नाही, मला तुम्हाला शुद्ध करण्याची गरज आहे. म्हणून येशू ख्रिस्त स्वतः उठला आणि त्या ठिकाणी त्यानं टॉवेल घेतला, कमर बांधली, त्यानं गंगाळामध्ये पाणी घेतलं आणि त्यानं शिष्यांचे पाय धुवायला सुरुवात केलेली आहे. का, कारण की हात आणि पाय शुद्ध केल्याशिवाय ते शुद्ध होऊ शकणार नाहीत. तर त्या ठिकाणी पाय शुद्ध झाले, अंतःकरणाचं काय, पाय शुद्ध झाले म्हणजे अंतःकरण शुद्ध झालं का. मग येशू ख्रिस्ताने पाय धुण्याच्या द्वारे काय दाखवून दिलं, नम्रता. म्हणजे कोणासमोर नम्र व्हायचं. बर, ठीक आहे, आणखी काय, ते जे पाय धुण्याची विधी जी आहे तो लहानसा बाप्तिस्मा आहे. तर तो बाप्तिस्मा आपण प्रत्येक 3 महिन्याला घेतो, जो लहानसा बाप्तिस्मा आहे. तर त्या बाप्तिस्म्याचा अनुभव आपल्याला प्रत्येक 3 महिन्याला झाला पाहिजे. मग बाप्तिस्म्याचा अनुभव म्हणजे काय, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जे काय देवाच्या विरुद्धत आहे ते सगळं धुवून टाकण्यासाठी आपण एकामेकाचे पाय धुतले पाहिजे. पण आज तसं होतं का, का फक्त पायच धुतले जातात, अंतःकरण धुतलं जात नाही. जर लोकांना आपण सांगितलं की आपण गुडघे टेकून प्रार्थना करू, तर लोक काय करतात, गुडघे टेकतात. म्हणून माझा प्रश्न त्यांना हा आहे की तुमचं अंतःकरण देवासमोर टेकतं का. गुडघे झुकतात, म्हणजे मान देवासमोर झुकते, पण अंतःकरण देवासमोर झुकत नाही. कोणी असं केलं होतं, बाकीच्या सगळ्यांसारखं तो झुकला पण त्याचं अंतःकरण झुकलं नाही. कोणाचं, हा, बर, आणखी कोणाचं,
आठवतं का? स्वर्गाच्या राज्यामध्ये सगळे स्वर्गदूत येशू ख्रिस्तासमोर आणि देवपितासमोर झुकायचे, असे नमन करायचे, आणि सैतान पण लुसिफर त्या ठिकाणी नमन करायचा, पण तो नमन करायचा पण त्याचं अंतकरण नमन करत नव्हतं. तो फक्त खाली असा मान करायचा, पण मनामध्ये ही खुर्ची मला मिळाली तर सगळे लोक नमन करतायत ना, मी जर ह्या ठिकाणी बसलो तर ते सगळे लोक मला नमन करतील. म्हणजे स्वार्थ ज्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये आहे तो स्वार्थ इथं मिटला पाहिजे, मग तो बाप्तिस्म्यासाठी तयार आहे. आता जरा लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं की आपल्याला शुद्धीकरणाची गरज आहे, म्हणून देवानं काय केलं? येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले. आता जे शुद्धीकरण आहे ते शुद्धीकरण कशामुळे होईल? कोण सांगू शकेल? शुद्धीकरण कशामुळे होईल? स्तोत्र संहिता 119:11 काय लिहिले जरा वाचूया. तरुण लोकांना जर शुद्ध करायचं असेल तर काय वापरलं जाईल? स्तोत्र संहिता 119:11. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये हा, म्हणून मी आपल्या मनात तुझी वचन जपून ठेवले आहे. बर. मग जर आपल्याला शुद्धीकरणाची गरज आहे तर आपल्यामध्ये देवाचं वचन आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात देवाचं वचन आपल्याला असं सांगतं, आपण कृपा करून इपिस्कारास पत्र याचा 5वा अध्याय, इपिस्कारास पत्र याचा 5वा अध्याय याच्याकडे जाऊया. आणि 25वा वचन. पत्नींनो, हा जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली हा तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. बर. येशू ख्रिस्ताने कशी मंडळीवरती प्रीती केली सांगा. बर, पुढे वाचा, मग आपण या प्रश्नाकडे येऊया. हा ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली हा आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले. बर, ठीक आहे. 27. अशासाठी की हा तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. कशाद्वारे? वचनाच्या द्वारे. म्हणजे देवाचं वचन म्हणतं की पती असू दे पत्नी असू दे, देवाचं वचन म्हणतं की आपल्याला जर शुद्धीकरणाची गरज आहे तर देवाचं वचन आपल्याला शुद्धीकरण देतं. ज्या ठिकाणी देवाच्या वचनाचा अभ्यास नाही त्या ठिकाणी लोक अशुद्ध आहेत थोडक्यात. म्हणून जोपर्यंत देवाचं वचन आपण आपल्या अंतकरणामध्ये घेत नाही तोपर्यंत पापाची अशुद्धता किंवा दुष्टपणाची अशुद्धता निघून जात नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये स्तोत्र संहितामध्ये काय लिहिले? मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. म्हणजे थोडक्यात मी अशुद्ध होऊ नये म्हणून मी काय केलंय? तुझं वचन माझ्या अंतकरणामध्ये साठवून ठेवलेलं आहे, आणि तुझं वचन मला काय करतं? शुद्ध करतं, शुद्ध करतं. आता परत येशू ख्रिस्ताने त्याच्या मंडळीसाठी प्रेम कसं दाखवलं, समर्पण कसं केलं, आणि काय पातळीपर्यंत समर्पण केलं सांगा. सगळ्यात जास्त समर्पण येशू ख्रिस्ताचं कधी? हा, पण ते जन्माला त्यावेळेस पण तेच वचन, बाप्तिस्मा घेतला त्यावेळेस पण वचन, त्यानं सुवार्ता सांगितले त्यावेळेस पण तेच वचन. मला अचूक सांगा की सर्वोत्कृष्ट देवाने येशू ख्रिस्ताने आपल्या मंडळीसाठी त्याच्या वधूसाठी काय केलं? सर्वोत्कृष्ट गोष्ट. बर, प्राण ज्यावेळेस दिला त्यावेळेस काय झालं? हा, पडदा फाटला. बरं, ठीक आहे. वधस्तंभावरती त्याच्या शरीरासंती काय काय झालं ते सांगा. वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताच्या शरीरासंती काय काय झालं ते सांगा. त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट ठेवण्यात आला, त्याच्या हातात वेद देण्यात आलं, त्याच्या हातामध्ये खेळ ठोकण्यात आले. या सर्व वेदना त्याच्या पुढे काय केलं? त्याच्यानंतर काय केलं येशू ख्रिस्ताच्या शरीराशी? हा, काय दिलं ते? मराठीमध्ये काय शब्द आहे? आंब. बर, ठीक आहे. ते दिलं. येशू ख्रिस्ताने घेतलं का? का नाही घेतलं? का नाही घेतलं? का देण्यात आलं ते आंब?
आंब का देण्यात आलं? त्याला तहान लागली होती. तहान लागली होती, पण दुसरी गोष्ट काय? तहान तर लागली होती, पण दुसरी गोष्ट काय? पाणी द्यायचं ना, मग आंब का? हा प्रश्न आहे माझा. त्याची ओढ एकच फाटली होती, पण ते जपणं त्रास. जास्त त्रास व्हावा म्हणून. आंबामध्ये आम भ्रष्ट करण्यासाठी आम पदार्थ काहीतरी त्या काळामध्ये जेवढा मी अभ्यास केला त्याच्यावरती सांगतो, त्या काळामध्ये आंब याच्यासाठी दिलं जायचं जेणेकरून जो त्रास व्हायला लागलाय ना वधस्तंभावरती खेळल्यानंतर, तो त्रास थोडा कमी जाणवावा म्हणून तो आंब दिला जायचा. पण येशू ख्रिस्ताने घेतला का? येशू ख्रिस्त काय म्हटलं? मी त्रास संकट कमी करण्यासाठी नाही, जेवढ्या माझ्या वधूसाठी त्रास संकट सहन करायला तयार आहे तेवढा जास्त त्रास संकट तयार करायला आहे, म्हणून येशू ख्रिस्ताने तो आंब घेतलेला. कळालं का? म्हणजे किती बलिदान, म्हणजे त्रास संकट कमी करायचं नाहीये मला, तो म्हणतो. आता जे ह्या ठिकाणी पती आहेत त्यांना जर म्हटलं की तुमच्या पत्नीसाठी एवढ्या वेदना तुम्हाला घ्याव्या लागतील, तुम्हाला आम्ही अनेस्थेशिया देऊ, भुलीचं इंजेक्शन देऊ, जेणेकरून तुम्हाला तो त्रास संकट सहन होईल, घ्याल का? नाही घेणार. हा, घ्याल का नाही? हा, दुखणं घ्यायला तयार आहे, पण ते दुखणं काय झालं पाहिजे? सहन झालं पाहिजे, म्हणून भुलीचं इंजेक्शन. येशू ख्रिस्त म्हटला की मला तसं काय नको, मी माझ्या वधूसाठी जेवढे त्रास संकट सहन करायला तयार आहे, म्हणजे येतील तेवढे सहन करायला मी तयार आहे. आणखी काय झालं सांगा वधस्तंभावरती? येशू ख्रिस्ताच्या शरीरासंती त्याला विवस्त्र करण्यात आलं. आणखी काय? हा का? थुंकली. आणखी काय? तुम्ही सांगितलं होतं कुठतर वर. त्याच्या भाला काय केला? हा, आता मला सांगा, योग्य त्या ठिकाणी पोहोचलेला आहोत. भाला ज्यावेळेस त्याच्या खुशीमध्ये भोकसण्यात आला, त्या ठिकाणून काय निघालं? पाणी आणि रक्त. आता हा प्रश्न ज्या स्त्रियांनी आपल्या लेकरांना जन्म दिलेला आहे, पाणी आणि रक्त, कधी याच्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला झालेला आहे? पाणी आणि रक्त. ज्या वेळेस तुम्ही लेकरांना जन्म देता, प्रसूतीच्या वेळेस पाणी आणि रक्ताचा जो स्त्राव होतो त्याच्यामुळे त्या लेकराला नवीन जीवन मिळतं. तसंच येशू ख्रिस्ताने प्रत्येक लेकरासाठी वधस्तंभावरती पाणी आणि रक्त जे आहे ते सांडलं, जेणेकरून प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. इतका सखोल अभ्यास आहे तो. उगच कुणीतरी भाला भोगसावा आणि त्यातून रक्त आणि पाणी यावं, इतकी साधी गोष्ट नाहीये. कळालं का तुम्हाला आता की स्त्रियांना, मी स्त्री नाही, मला माहित नाही की प्रसूतीच्या वेदना काय आहेत. ख्रिस्ताला माहित आहे, कारण की त्याच्या बाजूतून रक्त आणि पाणी वाहिलेलं आहे, त्याला माहित आहे की त्या वेदना काय. इब्रिकारास पत्रामध्ये लिहिलंय ना की आपला याजक असा नाही की त्याला आपल्या वेदनांचा काय अनुभव नाही, तो आपल्यासारखा पारखला गेला तरी देखील निष्पाप राहिला, त्यानं कोणतंही पाप केलं. देवाचं वचन म्हणतं की जशा वेदना येशू ख्रिस्ताला झाल्या ना, तशा प्रकारच्या वेदना आपण आपल्या पातळीमध्ये सहन केल्या पाहिजेत. मग तुम्हाला आणि मला या घंगाळाचा अनुभव करण्यासाठी तयारी होईल. मला सांगा की घंगाळाचा अनुभव करून घेण्यासाठी हा अनुभव फार गरजेचा आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी, मी जर उंचावलं गेलो तर मी सर्व लोकांना माझ्याकडे आकर्षित करीन. म्हणजे थोडक्यात काय, त्या ठिकाणी रक्त आणि पाणी ज्यावेळेस वाहील त्यावेळेस काय होईल? जे जे लोक त्या पितळीच्या सापाकडे म्हणजे येशू ख्रिस्ताकडे बघतील त्यांचा सार्वकालिक नाश होणार नाही, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. कळालं का? संदर्भ जोडलं कसं तेच कळालं का ह्या ठिकाणी? म्हणून हे घंगाळ जे आहे ना, हे घंगाळ साधी गोष्ट नाही. ह्या ठिकाणी आपल्याला बाप्तिस्म्याचा अनुभव होतो. मला सांगा, बाप्तिस्मा आणि समर्पण याच्यामध्ये फरक काय? का दोन्ही गोष्टी एकच? समर्पण कोणाचं केलं जातं? बाप्तिस्मा कोणाचा केला जातो? हा, बरं सांगा आता, समर्पण आणि बाप्तिस्मा फरक काय? बाप्तिस्मामध्ये पण आपण बर मग समर्पणामध्ये फरक काय? बर बर, ठीक आहे.
बर, ठीक आहे. समर्पण म्हणजे आई वडिलाची आणि देवाची इच्छा. बाप्तिस्मा म्हणजे त्या लेकराची आणि देवाची आणि आई वडिलांची तिघांची इच्छा. समर्पणामध्ये लेकराची इच्छा नसते, काय कळत नसतं म्हणून त्याला माहित नाही. पण बाप्तिस्मा म्हणजे तेच समर्पित लेकरू ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या मार्गातून येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अनुभव घेतं, सत्याचा अनुभव घेतं, मग त्याचा बाप्तिस्मा केला जातो. कारण की ते लेकरू म्हणतं मी सत्य जे आहे ते जगून दाखवलेलं आहे, म्हणून त्याचा आपण बाप्तिस्मा करतो. जोपर्यंत त्या कॅन्डिडेटला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, उमेदवार जो उमेदवार बाप्तिस्मा घेणार असतो, तो उमेदवार जोपर्यंत सत्य जगून दाखवत नाही तोपर्यंत त्याचा बाप्तिस्मा करू शकत नाही. आणि जर केला तर तोही दोषी, बाप्तिस्मा करणाराही दोषी. आणि जे हात वर करतात ना त्यावेळेस कोण ह्या बाप्तिस्मासाठी होय म्हणतं, ते सगळे हात वर करणारे दोषी. जे आहे ते आहे. देवाचं वचन म्हणतं की पवित्र जे आयुष्य आहे आपलं, ते पवित्र आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सत्याचा बाप्तिस्मा प्रत्येक दिवशी गरजेचा आहे. म्हणून येशू ख्रिस्त आपल्याला काय म्हणतो की आपला बाप्तिस्मा दररोज होऊ शकतो का? दररोज आपला बाप्तिस्मा होऊ शकतो का? आध्यात्मिकरित्या दररोज आपला बाप्तिस्मा होऊ शकतो का? आध्यात्मिकरित्या, शारीरिकरित्या नाही, आध्यात्मिकरित्या. हा, कोण आपल्याला बाप्तिस्मा देतं? आपण काय प्रार्थना करतो? आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचा नवीन बाप्तिस्मा आज सकाळी दे, आज दुपारी दे, दररोज दे. कळालं का? म्हणजे थोडक्यात काय, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. आता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आपल्याला दररोज सकाळी मिळतो. आता दररोज सकाळी बाप्तिस्मा घ्यायचं तर दररोज सकाळी काय झालं पाहिजे बाप्तिस्माच्या अगोदर? बाप्तिस्मा दररोज सकाळी पाहिजे ना आपल्याला, तर त्याच्या अगोदर सकाळी दररोज काय झालं पाहिजे? मग ह्याच्या अगोदर काय आहे? वेदी. म्हणजे थोडक्यात बाप्तिस्माचा अनुभव दररोज सकाळी पाहिजे ना, तर वेदीचा अनुभव दररोज सकाळी पाहिजे. लूक याचा 9वा अध्याय 23वा वचन वाचा आणि आपण आज या ठिकाणी थांबूया. लूक 9:23. त्याने सर्वांस म्हटले, त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने सर्वांस म्हटले, जर तुम्ही माझ्या मागे येऊ पाहतो. बर, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो. आता माझ्या मागे म्हणजे आता इथं कुठं कोणाच्या मागे हो सांगा जरा. मी मागच्या आठवडी सांगितलं की नाही तुम्हाला माहित नाही. आपण मागच्या आठवडी शिकलो की ज्यावेळेस पापी पाप करायचा त्यावेळेस तो काय करायचा? कोकरू घ्यायचा आणि आतमध्ये प्रवेश करायचा कोकरू घेऊन. हा, बरोबर का? आणि त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून पापाची सगळी कबुली करायचा. मग ते कोकरू वधलं जायचं, ह्या ठिकाणी. आणि मग त्याचं रक्त जे आहे ते आतमध्ये याजक घेऊन जायचा. आता मला सांगा, खरं पाहिलं असता पापी व्यक्ती कोकऱ्याला घेऊन जात नाही, तर कोकरू त्या पापी व्यक्तीला सांगतं की तू माझ्या पाठीमागे ये, मी तुला सार्वकालिक जीवन. आणि ते कोकरू म्हणजे, इथं जरी कोकरू असलं तर ते कोकरू म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणून आपण कोकऱ्याला घेऊन जात नाही, तर कोकरू आपल्याला ह्या ठिकाणी घेऊन जातं, म्हणतं की बाबा मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे, तू माझा वध कर, मी तुला जीवनदान द्यायला तयार आहे. म्हणून जर तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याचा वर्षाव दररोज सकाळी त्याचा बाप्तिस्मा पाहिजे, तर दररोज सकाळी आपण आपल्या स्वतःचा त्याग केला पाहिजे. लूक 9:23 परत वाचा. त्याने सर्वांस म्हटले, हा, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो. जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो म्हणजे येशू ख्रिस्त कुठं आहे हो आता सध्या? त्याच्या पाठीमागे आपल्याला जायचंय नाही, स्वर्गात आहे, पण इथं कुठं आहे? हा, अति पवित्र स्थानामध्ये. फार छान. इथं आहे कुठतरी, आपण शिकू त्याच्याविषयी. म्हणजे येशू ख्रिस्त इथं नाही. इथं येशू ख्रिस्त कधी होता सांगा? हा, कधी होता? तारीख सांगा. हा, तारीख सांगा. बरोबर आहे उत्तर. कोणत्या तारखेला येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला पूर्ण जगासाठी? तारीख 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 तारीख. इसवी सन 30 नाही 31. इसवी सन 31 ला येशू ख्रिस्त इथं होता.
त्याच्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठला मरण पावल्यानंतर, बरोबर का? त्याच्यानंतर त्यानं किती दिवस सेवा केली? स्वर्गरोहण व्हायच्या अगोदर 40 दिवस त्यानं सेवा केली. मग त्याच्यानंतर तो स्वर्गरोहण झाला. मग स्वर्गरोहण झाल्यानंतर तो पुढे गेला, पवित्र स्थानामध्ये गेला, बरोबर? येशू ख्रिस्त आतमध्ये आहे. मग येशू ख्रिस्त आता तुम्हाला मला म्हणतोय लूकमध्ये की जो कोणी माझ्या पाठीमागे येऊ इच्छितो त्यानं काय केलं पाहिजे? स्वतःला वधस्तंभ उचलला पाहिजे. आणखी काय? आत्मत्याग केला पाहिजे. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणजे ते कोकरू इथं गेलं की इथं आत्मत्याग झाला पाहिजे. मग ते कोकरू वधतो येशू ख्रिस्त या ठिकाणी आत्मत्याग इथं झाला पाहिजे. मग येशू ख्रिस्त इथं गेला, मग आत्मत्याग इथं पण झाला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी देवा माझी इच्छा नाही, तुझी इच्छा माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण होऊ दे, असं आपण म्हटलं पाहिजे. मला सांगा की तुम्हाला सर्वात जास्त शक्ती कधी मिळते? नाही, आध्यात्मिकरित्या गोष्टी बोलायचं चाललंय. प्रार्थनेद्वारे सर्वात जास्त शक्ती वचनाद्वारे. बर, आणखी काय? कोणाचं काय उत्तर आहे का? पवित्र आत्म्याच्या द्वारे. सगळी उत्तरं बरोबर आहेत. पण मला तुम्ही हे सांगा की ज्या वेळेस तुमच्याकडे सगळं असतं त्यावेळेस तुम्ही आध्यात्मिकरित्या बलिष्ठ असता का ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच नसतं त्यावेळेस तुम्ही आध्यात्मिकरित्या बलिष्ठ असता? बरोबर का? म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचंय की वधस्तंभाचा अनुभव म्हणजे ह्या वेदीचा अनुभव म्हणजे सर्वात जास्त ताकद. कारण की इथं तुम्ही काहीच नाही, इथं तुम्ही काहीच नाही म्हटल्यानंतर तुमच्यासाठी सगळं कोण आहे? इथं तुम्ही काहीच नाही म्हणजे तुमच्यासाठी सगळं कोण आहे? आता प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी सगळं असेल तर ती ताकद सर्वोत्कृष्ट ताकद, ती ताकद सर्वोत्तम ताकद. म्हणून तुम्ही आणि मी प्रार्थना काय केली पाहिजे? देवा मला रिक्त कर, देवा मला काय कर? नाहीच म्हणजे मी काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये मला ठेव, जेणेकरून तू माझ्यासाठी सर्वस्व होशील, ही प्रार्थना केली पाहिजे. आता कोणाला असा अनुभव आला का नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त वगळता की बाबा तो म्हटला की येशू ख्रिस्त माझ्यासाठी सर्व आहे आणि ती ताकद सर्वोत्कृष्ट आहे, असा अनुभव कोणाला घडला का नवीन करारामध्ये? मग तो अनुभव घडल्यानंतर पाऊल काय म्हणाला? बरोबर आहे. हा, ते वचन कुठं आहे? उत्तर दिले त्यांनी, मदत करा त्यांना. मी जगतो असं नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो असा आहे. मी वधस्तंभावरती खिळलो गेलेला आहे. गलातीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन. गलातीकरास पत्र 2 अध्याय 20 वचन. शेवटचं वचन वाचूया बस. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. मग पाऊल म्हणतो की मी ज्यावेळेस वधस्तंभावरती ख्रिस्तासंती असतो ना, मला सर्वात जास्त ताकद मिळते. बरं, पुढे. यापुढे मी जगतो असे नाही हा, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी जगतो असं नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मग देव जर आपल्या ठाई जगत असेल तर आपण कमजोर असू का? बलहीन राहू का? सर्वात जास्त ताकद ती आहे ज्यावेळेस आपण जगत नाही तर ख्रिस्त आपल्याद्वारे जगतो. म्हणून पाऊल काय म्हणतो 2 कोरिन्थीकरास पत्र 12 अध्याय 9 वचनामध्ये? तुझी कृपा. 2 कोरिन्थीकरास पत्र 12 अध्याय 9 वचन काय म्हणतं? पाऊल काय म्हणतो? ते वचन शेवटचं म्हणत 2-3 वचन झाले. 12-9. हा, परंतु त्यांनी मला म्हटलं आहे. म्हणजे पाऊलाला येशू ख्रिस्त म्हणत आहे. काय म्हणत आहे येशू ख्रिस्त? माझी कृपा तुला पुरेशी आहे. हा, कारण अशक्तपणात हा, शक्ती पूर्णतेस येते. बर. पाऊल म्हणतो मी अशक्त आहे, ते चांगलं आहे. बर, पुढे वाचा. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया हा, माझ्यावर राहावी, हा, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी पार आलो. हा. मग तो म्हणतो की मी अशक्तपणामध्ये मी फार लोकांना सांगेल की मी अशक्त आहे, मी अशक्त आहे. त्याच्यामध्ये पावलाला फार आनंद. तुम्हाला अशक्तपणा आला की तुम्हाला आनंद वाटतो का लोकांना सांगायला? तुम्ही ज्यावेळेस बलहीन असता त्यावेळेस तुम्हाला आनंद वाटतो का लोकांना सांगायला मी बलहीन आहे, मी शक्तीहीन आहे, माझ्यामध्ये काही उरलेलं नाही, त्राण उरलेले नाहीत? आवडतं का? पावलाला आवडतं. पाऊल म्हणतो की मी अशक्त आहे ना, फार चांगलं. का? देवाची ताकद मग माझ्यामध्ये येते. आणि मग देवाची ज्यावेळेस ताकद येते त्यावेळेस सर्वात जास्त ताकद त्या ठिकाणी माझ्याकडे असते. मग तुम्हाला आज मी प्रश्न विचारतो की तुम्हाला बलहीन व्हायचं का तुम्हाला शक्तिशाली व्हायचं?
जगाच्या नजरेमध्ये तुम्ही बलहीन झालं पाहिजे, स्वतःच्या नजरेमध्ये तुम्ही शक्तिहीन झालं पाहिजे. जेवढे तुम्ही शक्तीने शून्याला पण किंमत आहे. जेवढे तुम्ही तुमच्यामध्ये शक्ती कमी, तेवढी येशू ख्रिस्ताची ताकद तुमच्यामध्ये येईल आणि मग तुम्हाला वधस्तंभाचा अनुभव कळेल आणि मग त्याच्यानंतर बाप्तिस्मा घ्यायला आपण तयार आहोत. कळालं का? म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे की देवा, मला तू सर्व कमी लेख, जेणेकरून तू माझ्यासाठी सर्वस्व असशील. अशी प्रार्थना कोणी केली? मी कमी झाला पाहिजे कारण की ख्रिस्त उंचावला पाहिजे. असं कोण बोललं? हे कोणाचे उद्गार आहेत? मी कमी झालं पाहिजे जेणेकरून ख्रिस्त वाढला पाहिजे. हा, नवीन करा. हा, मी कमी झालो पाहिजे कारण की ख्रिस्त वाढला पाहिजे. ख्रिस्त वाढला पाहिजे म्हणून मी कमी होतो. योहान कोण? बाप्तिस्मा देणारा योहान. बाप्तिस्मा देणारा योहान म्हटला की मी कमी झालो पाहिजे कारण की ख्रिस्त वाढला पाहिजे. म्हणून आपण शून्य झालं पाहिजे जेणेकरून आपण ख्रिस्ताचं जीवन जगायला सुरुवात करू. किती जणांची इच्छा आहे की आपण आजपासून या घंगाळाचा अनुभव करून घेण्यासाठी आपण स्वतःला रिक्त करायचं आणि देवाच्या वचनाद्वारे आपलं शुद्धीकरण व्हावं, अशी किती जणांची इच्छा आहे? तुमची जर ती इच्छा आहे तर आपण गुडघे टेकू आणि आज आपल्यामध्ये प्रार्थना करू. प्रार्थनेच्या काय विनंत्या असतील तर कृपा करून तुम्ही त्यांना सांगा. आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करता जिवंत देवा, राजांचा राजा, प्रभूच्या प्रभू, आज पुन्हा एक वार तू आम्हाला संधी दिलीस आणि पुन्हा एक वार परमेश्वर या शाबादाच्या शेवटच्या घटकेमध्ये परमेश्वरा तू आम्हाला घेऊन आलास आणि तुझं वचन ऐकण्यासाठी आम्हाला तू प्रवृत्त केलेलं आहेस, आम्हाला तू संधी दिलीस आणि आमचा अंतःकरण परमेश्वरा तुझ्या वचनाने प्रफुल्लित व्हावं म्हणून तू ही योजना केलीस. याबद्दल तुझे उपकार मानतो. येथे जमलेल्या या कळपावरती तुझा विपुल असा आशीर्वाद आहे अशी आमची खात्री आहे परमेश्वरा. त्यामुळेच आम्ही इथे जिवंत असे तुला दिसत आहोत परमेश्वरा. आमच्या प्रत्येकावरती तुझा आशीर्वाद आहे. तसेच आता सध्या ज्या कोणाचा वाढदिवस आहे परमेश्वरा, ज्या कोणाचे आजारपण आहे परमेश्वरा, ज्या कोणाला दुःख कष्टाने भाराक्रांत आहे परमेश्वरा, या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा. त्यांची तू काळजी घे, त्यांच्यावरती तुझा आशीर्वाद पाठव, त्यांना सर्व आजारापासून तू मुक्त कर आणि परमेश्वरा तुझ्याकडे त्यांनी येण्यासाठी आपली दृष्टी तुझ्याकडे लाव आणि परमेश्वरा या जागतिक गोष्टी सोडून तुझ्याकडे धाव घ्यावी, जेणेकरून परमेश्वरा या जगामध्ये राहत असताना त्यांचं तारण त्यांनी घडून घेऊन यावं आणि तेही परमेश्वरा तुझ्या वचनाद्वारे आणि ते तुझ्या आध्यात्मिक ज्ञानाद्वारे आणि ते तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांनी प्रेरित होऊन हे व्हावं असं तू दयाने कृपेने कर परमेश्वरा. आमच्या पापांची तू क्षमा कर, आम्हाला क्षमा केलेली आहेस अशी आच्छा धरूनच परमेश्वरा आम्ही या जगामध्ये वावरत असताना आमच्याद्वारे ख्रिस्त इतर लोकांना दिसावा असं तू दयाने कृपेने कर. विशेषतः आम्ही या कळपावरती परमेश्वरा पुन्हा एक वार आशीर्वाद मागतो आणि पुन्हा एक वार परमेश्वरा ज्या कुणाच्या प्रार्थनेच्या विनंत्या आलेल्या आहेत परमेश्वरा, मी माझ्यापासून सुरुवात करतो. तसेच ज्या कुणाच्या आजार आहेत, दुःख आहेत आणि ज्या कुणाचे वाढदिवस आहेत परमेश्वरा, पुन्हा एक वार तुला विनंती करतो की त्यांना तो आशीर्वादाने भर आणि त्यांचं आयुष्य द्विगुणित कर परमेश्वरा. त्यांना तुझ्या पवित्र नामाचा वर्षाव कर आणि इथे जमलेल्या प्रत्येकाला पुन्हा एक वार या स्थळी शिक्षण घेण्यासाठी येण्यासाठी परमेश्वरा तुझे आशीर्वाद, तुझी शक्ती आणि तुझं सामर्थ्य दे. काय मागावं या दिवशी कळत नसलं तर देणारा तू सर्वसमर्थ बाप आहे. तुझ्या प्रियाने गोड नावाने मागतो म्हणून तुझे नाम पवित्र मानले जाते. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडितो तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस
तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे.